आणि आता बातमी सोलापुरात नाही। सोलापुरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय। पाऊस असाच जर सुरू राहिला तर पुन्हा एकदा सीना पात्राबाहेर पाणी पडण्याची शक्यता आहे। 2 दिवसांपूर्वीच याच सीनेचं पाणी लवे गावात शिरलं आणि एका समृद्ध गावाची समृद्धी एकाएकी उसरून गेली। सीना नदीचं पाणी उसळल्यानंतर नव्या संकटांना सामोरं जावं लागतंय। घरांमध्ये पाणी शिरलंय, चिखल गाळ उरलेला आहे। अनेक घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत। पूरग्रस्त भागात चोरट्यांनी शिरकाव केलेला आहे। पुराच्या पाण्यामुळे लोक घरं सोडून सुरक्षित स्थळी गेले आहेत। चोरट्यांनी हाच डाव साधला, अनेक घरातलं साहित्य चोरलंय। दुसरीकडे घरांमध्ये शिरलेल्या पाण्यात विषारी साप फिरत आहेत। गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन घरात वावरावं लागतंय। अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला। या नद्यांनी आपला प्रवाह बदलला आणि अनेक शेतांमध्ये पुराचं पाणी शिरलं। पुराचं पाणी आता ओसरत आहे, पण या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा भयावह वास्तव समोर येतं। घरांमध्ये आणि शेतांमध्ये असलेल्या गोठ्यांमध्ये चिखलाचा आपण बघतोय खर्च अजूनही बघायला मिळतोय। नदीला आलेल्या पुरामुळे होत्याचं नव्हतं झालंय। दृश्य पुरेशी बोलकी आहेत। बीडच्या आष्टी तालुक्यातली देवळाली गावातील तळेकर कुटुंबावर आलेल्या संकटाची व्यथा ऐकून मन सुन्न होतं। याच तळेकर कुटुंबाच्या वेदना अतिशय हृदयद्रावक आहे। आपण बघितलं की नदीचं पात्र फुटलं आणि सार काही वाहून गेलेलं आहे। शेती वाहून गेली आहे, घरं वाहून गेली आहेत।